हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे आता सध्या चाललेल्या ऑन गोईंग मोठ्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल, जे आहे बिग बॉस फेम सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर. त्याच्याबद्दल मी तुम्हाला ज्यांच्यामध्ये जी कॉन्ट्रोवर्सी चालली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं आपण सर्वांनी मराठी बिग बॉस बघितलाच आहे, तर यावर्षी तर मराठी बिग बॉसने तर हिस्ट्री गाजवली आहे आणि त्याचा विनर सूरज चव्हाण ह्याने तर पूर्ण महाराष्ट्र हलवला आहे. त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. त्याच बिग बॉस मध्ये दोन कंटेस्टंट त्यांची आता कॉन्ट्रोवर्सी खूप चालली आहे. ते आहे सूरज आणि अंकिता. अंकिता म्हणजे अंकिता वालावलकर. आता तोच विनर सूरज चव्हाण कॉन्ट्रोवर्सी मध्ये आला आहे. त्याचं कारण आहे अंकिता वालावलकर, जी पण बिग बॉस मध्ये होती. त्या दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाला आहे किंवा मिसअंडरस्टँडिंग झाली, ज्याच्यामुळे त्यांची कॉन्ट्रोवर्सी चालली आहे. खूप काय त्यांचा चालला आहे व्हिडिओ वगैरे. त्याबद्दल मी तुम्हाला एक शॉर्ट आणि सिंपल मध्ये डिटेल्स मध्ये समजावणार आहे की त्यांचं काय चाललं आहे ते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा अंकिता म्हणजे कोकण हार्टेड गर्ल विनर सूरज चव्हाणला भेटायला त्यांच्या गावी जाते, बारामतीला. म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की ती आता भेटायला जाणार नव्हती. तिचा विचार होता की थोडं अजून पुढे उशिरा त्यांना भेटायला जाणार होती. पण सूरजच्या समोरून फोन आला की सगळे आले भेटायला, तू का नाही आलीस, म्हणून ती त्यांना भेटायला चालली होती. तर तिने त्याचं लोकेशन पण मागितला होता सूरजकडनं, पण सूरजने ते पण दिलं नाही काही कारणासह. तर मग ती तिकडे पोहोचली. पोहोचण्याच्या 1 तासा अगोदर तिने सूरजला सांगितलं होतं की मी तिकडे पोहोचणार आहे, तर तू घरीच राहा करून. तर सूरज बोलला हो ठीक आहे, मी घरीच आहे करून. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवेन एक व्हिडिओ मध्ये की त्यांचं काय कन्व्हर्सेशन झालं आहे ते बघा आता. नाही, जेजुरीला वेळ अजून 1 तासात पोहोचते मी तुझ्या घरी. लोकेशन तू मला पाठवलंच नाही. तू जेजुरीत आलं ना लगेच समजून. अरे तुझ्या काही लोकेशनची गरज आहे काय? गुगल वरती सरळ दाखवतं सूरज चव्हाण विनर बिग बॉस 5 गोलीगत. मी ओळखलं. हा, आता जसं तुम्ही बघितलं की तिने पहिलाच सांगितलं की 1 तासात मी पोहोचणार आहे. ती तशी पोहोचली सुद्धा. पण ते गावची सगळी माणसं त्यांनी सांगितले की सूरज गेला आहे आंघोळ करायला विहिरीवर. तर विहिरीवर आंघोळ करायला गेला म्हणून त्याला थोडा उशीर होणार, म्हणून तिला एका झाडाखाली बसवलं होतं. तिने ते व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, तुम्हाला आता मी पुढे दाखवते. पण सूरज नेमका तिथे नव्हता, त्यामुळे आम्ही आता त्याची वाट बघत झाडाखाली मस्त बसलोय. तर आता ती झाडाखाली बसली, खूप उशीर वाट बघितलं. 1 तासानंतर सूरज आला. तर सूरज आला आणि तिला न भेटता डायरेक्ट घरात गेला आणि नंतर तिला भेटायला आला. तर तिचं म्हणणं असं होतं की तू डायरेक्ट घरात जाण्यापेक्षा पहिला मला भेटायला पाहिजे होते, की मी एवढं लांबून तुला भेटायला आली आहे, तर तू मला का नाही भेटलंस, डायरेक्ट घरी गेला. तर ही आहे अंकिताची बाजू. तर त्यावर सूरज म्हणाला की कपडे वगैरे चेंज करायला मी गेलो होतो आणि विहिरीवरती उशीर ह्या कारणाने झाला की कोणीतरी मजाक मस्तीमध्ये तिचे कपडे लपवले होते समथिंग काय, त्याच्यामुळे त्याला उशीर झाला यायला करून. तर ते झालं आणि मग त्या लोकांनी ना थोडं गाव वगैरे फिरले, मंदिर वगैरे दर्शन वगैरे केले, सगळ्यांना भेटला. तर मग एक क्वेश्चन आन्सर चालू होतं, ज्याच्याने तिला असं वाटलं की हे खूप ऑफेन्सिव्ह क्वेश्चन जे तिच्यावरती बॅकफायर करू शकतात तसे क्वेश्चन विचारले गेले आहेत. ते सूरजने नाही, त्याचे जे रिलेटिव्ह असतात आजूबाजूला त्यांनी विचारलं आहे. तर हे पण तिने क्लिअर केलं की हे सूरजचं काहीच याच्यामध्ये नाहीये, पण त्याच्यासोबत जे माणसं आहेत ते त्याला मिसगाईड करतात आहे करून. बाकीच्या निकीबद्दल काय सांगू? निकी अरबाज आता मी काय सांगू त्यांच्याबद्दल? मस्त सगळे छान. आणि तुला काय सांगशील यांच्याबद्दल? काय सांगशील सांग. त्यात तिला असं वाटतं की जे आजूबाजूची त्यांची लोक आहेत, ज्याच्यामुळे त्यांचा युट्यूब चॅनल चालतो आहे सूरजमुळे, ते त्याला पुढे जायला देत नाही. जसं की त्यांच्या घराचं, सूरजच्या घराचं काम चालू आहे, तर त्या कामामध्ये जेव्हा ती काय विचारपूस करायला लागली तर सगळ्यांनी त्याला असं इग्नोर टाईप केलं समथिंग. तर तिला ते खूप कळलं की असे का करतात त्या करून, कारण ती त्याची हेल्प करू शकते, त्याला चांगलं गाईड करू शकते, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ते त्यांच्याजवळ सूरजला यायला देत नाहीये, कारण थोडी स्मार्ट आहे असं करून. तर नंतर सगळं गाव वगैरे फिरणे झालं, क्वेश्चन आन्सर केलं, थोडं निकी आणि अरबाज बद्दल विचारल्याची तिला खूप विचित्र वाटलं की त्यांच्याबद्दल मला का विचारता, तुम्ही माझ्याबद्दल मला विचारा ना. मग ते सगळं झालं. मग सगळं झाल्यानंतर त्यांचं एक कोलॅबोरेशनचा व्हिडिओ होता इंस्टाग्रामवरती, जे त्यांनी तिला रिक्वेस्ट केली होती, म्हणजे अंकिताने सूरजला रिक्वेस्ट केली कोलॅबोरेशनसाठी, जी त्याने एक्सेप्ट पण केली. मग थोड्याच 1 दिवसानंतर त्यांनी काहीतरी रिमूव्ह केली, तर तिला माहिती पण होतं की त्यांनी रिमूव्ह केली करून, तरी तिने दुर्लक्ष केलं. मग त्यानंतर तिला अनफॉलो केला इंस्टाग्रामवरती, मग परत फॉलो बॅक केला आणि नंतर ते त्यांचं काहीतरी झालं आपापसात. तिने मग नंतर सूरजला कॉल केला, त्याच्या कॉलची पण मी रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवते, तर तुम्ही पुढे बघा. तुला आतमध्ये असताना सांगितलं होतं काही गोष्टी, आताही मी तुला सांगते की तू जे काही करशील व्यवस्थित कर.
कर, सांभाळून कर. माझा तुझ्यावरती काही राग नाही. तुझ्याकडे आयडी नाही, तू मोबाईल हँडल करत नाही, मला माहिती आहे. पण हे जे काही वागणूक आहे किंवा हे जे काही होतंय ना, हे सारखं सारखं होतंय. हे जाणून बुजून केल्यासारखं होतंय किंवा असं वाटतंय की तुझ्यापासून मला लांब ठेवणंच त्यांना कोणाला हवंय. त्याच्यामुळे मी काय म्हटलं की यातनं सगळ्यापासून मी लांबच राहते. आता तुझ्याकडे सगळे आहे, तुला सांभाळायला लोक आहेत. तू जे काही करशील फक्त सांभाळून कर. कारण सोपं नाहीये तुला वाटतं तेवढं. जेवढं मी तिथे आले आणि सगळं वातावरण बघितलं त्यावरनं मी एकच सांगते की जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपल्याला सांभाळायला बरेच लोक येतात. पण आपल्याला माहित असतं की आपल्यावरती जेव्हा वेळ असते तेव्हा जेव्हा वेळ होती तेव्हा कोण आपल्या सोबत होतं. त्यामुळे जे काही करशील व्यवस्थित कर. आम्ही तुला आतमध्ये सुद्धा चांगल्यासाठी सांगत होतो. तुला वाटत असेल तर आमच्यावरती विश्वास ठेव. पुढे जाऊन कधी काय लागलं तर बिंदास कॉल कर. पण आता मी ना याच्यातनं थोडंसं लांबच राहते. कारण सारखं सारखं माझ्या बाबतीत होतंय. मला अनफॉलो करणं, मला तुझ्याशी बोलू न देणं, त्याच्यानंतर तुझ्याशी बोलल्यानंतर हे असं काहीतरी एक्सेप्ट न करणं, हे करून टाकणं, रिमूव्ह करून टाकणं. सो हे सतत होतंय. आणि माझं कसं आहे, आता मला माझी माझी पण कामं केली पाहिजेत. पुढे माझं पण हे आहे. आता तू 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 तर आता तुझ्या बाजूला माणसं आहेत सांभाळणारे ना तुला. आता जसं तुम्ही कॉलची रेकॉर्डिंग बघितली त्यात स्पष्ट आहे की अंकिता बोलली की सूरजच्या त्यात काही लेणं देणं नाही आहे. सूरजचे जे चॅनल हँडल करतात किंवा सूरजचे जे इंस्टाग्राम हँडल करतात त्यांनी हे सगळं कॉन्ट्रोवर्सी पसरले. सूरज एकदम बोळाबाळा मुलगा आहे. त्याने कधीच कोणाचं मन दुखवलं नाही आहे. तर सूरजचे जे मिसगाईड करतात किंवा त्याला मिसयूज करतात सूरजला, त्याच्याबद्दल सूरजला वाचवण्यासाठी तिने ते प्रयत्न केले होते. पण ती पण म्हणते की ती तिच्या कामामध्ये खूप बिझी असते तर तिला ह्या सगळ्यांमध्ये वेळ नाही आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जर सूरज एवढा बिग बॉस विनर आहे तर त्याला एवढं नॉलेज आहे की त्यांनी कसं काय वागायला पाहिजे. पण आपण बिग बॉस मध्ये त्याला बघितलं की तो एकदमच बोळाबाळा आहे. त्याला हे दुनियादारीचं काहीच नॉलेज नाही. त्याला त्याचे मत पण मांडता येत नाही जसं अंकिता सांगते. तर त्याच्यावरनं ते आजूबाजूची लोक त्याचा फायदा उचलतात. त्याचीच भीती अंकिताला आहे की पुढे जाऊन ह्याचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. तो एवढा चांगला मुलगा आहे. त्याने देवाने त्याला एवढं सगळं काही दिलं आहे, एवढं सक्सेस, एवढा पैसा, एवढा फेम, तर त्याचा दुसऱ्या लोकांनी वापर नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे तिने त्याला गाईड केलं होतं की तू एकदम नीट सांभाळून आपली माणसं एकदम चांगली निवड की जे तुला हेल्प करतील, पुढे जाऊन तुझा फायदा उचलणार नाही. पूर्ण कॉन्ट्रोवर्सीमध्ये एवढं समजून येतं की ना अंकिता रॉंग आहे ना सूरज रॉंग आहे. रॉंग आहे ते माणसं ज्यांनी ह्यांच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केली. मला तरी असं वाटतं की अंकिता त्याचा चांगलाच विचार करत होते आणि सूरज पण तिला याचं बहीणच मानतो. जसं तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असणार त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे मध्ये तो तिला खूप जवळचा मानतो. तर मला असं वाटतं की हे जे त्यांची सोबत झाले आहे कॉन्ट्रोवर्सी वगैरे किंवा त्यांची मिसअंडरस्टँडिंग ते सगळी सॉल्व्ह होईल आणि दोघं परत यावी. याचं बिग बॉस आपण त्या दोघांना बहीण भावाचं नातं बघितलं होतं तसं. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण राईट आणि कोण रॉंग आहे तर मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच गाईज. बाय.